कधी विचार केलाय की आपल्या गल्लीबोळात मिळणारा अगदी सहज उपलब्ध असणारा एखादा पदार्थ एका जगभर पसरलेल्या साम्राज्याचा पाया असू शकतो? चला तर मग आज आपण अशीच एक अविश्वसनीय गोष्ट पाहणार आहोत. आज हल्दीरामची किंमत किती आहे माहितीये? तब्बल 9,000 कोटी रुपये. हो, हा आकडाच सांगतो की ही कंपनी आज किती मोठी झाली आहे. पण हा प्रवास सुरू कुठून झाला? हे सगळं उभं कोणी केलं? तर एका 12 वर्षांच्या मुलाने, जो फक्त 2 पैशांचा एक पदार्थ विकायचा. कसं शक्य झालं असेल हे? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर ही गोष्ट आहे त्या मुलाची, हल्दीराम यांची, ज्यांनी आपल्या आजोबांकडून मिळालेली एक साधी रेसिपी घेतली आणि त्यात अशी काही जादू केली की बिकानेरच्या भुजियाची ओळखच कायमची बदलून गेली. पाहूया, काय होती ही जादू? असं म्हणतात की हल्दीराम यांचा जन्म जणू भुजिया बनवण्यासाठी झाला होता. त्यांचं बालपण खेळण्या बागडण्यात नाही, तर भट्टीच्या गरम वाफांमध्ये आणि बेसन मळण्यात गेलं. वयाच्या 12व्या वर्षीच ते भुजिया बनवण्यात इतके तरबेज झाले होते की जणू काही ही कला त्यांच्या रक्तातच होती. पण त्यावेळी बाजारात तर सगळीच भुजिया विकत होते. मग हल्दीरामची भुजिया इतकी खास कशी बनली? यामागे होती त्यांची एक सिंपल पण जबरदस्त 3 स्टेप स्ट्रॅटेजी. पहिलं, त्यांनी लोकांचं ऐकलं. चण्याच्या डाळीऐवजी लोकांना आवडणाऱ्या मटकीची डाळ वापरली. दुसरं, भुजियाला अजून पातळ आणि कुरकुरीत बनवलं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला बिकानेरचे महाराजा डुंगर सिंग यांचं नाव दिलं, डुंगर सेव. आणि याचा परिणाम काय झाला? त्यांची भुजिया आता फक्त एक साधा पदार्थ राहिली नाही, तर तो एक ब्रँड बनला. लोक जास्त पैसे देऊनही डुंगर सेव विकत घ्यायला लागले. हल्दीराम आता बिकानेरमध्ये एक यशस्वी नाव बनले होते. पण म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी कथेमध्ये एक मोठा ट्विस्ट असतोच. हल्दीराम यांच्या आयुष्यातही तो आला. यशाच्या शिखरावर असताना असं काही घडलं की त्यांना शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागली. 1944 साल. कौटुंबिक वाद विकोपाला गेले आणि वयाच्या 36व्या वर्षी पत्नी आणि 3 मुलांसोबत हल्दीराम यांना त्यांच्याच घरातून आणि व्यवसायातून बाहेर काढण्यात आलं. ज्या व्यवसायाला त्यांनी स्वतःच्या हातांनी घडवलं होतं, त्यातून त्यांना 1 रुपयाही मिळाला नाही. त्यांच्याकडे काय उरलं होतं? फक्त 100 रुपये. हो, फक्त 100 रुपये. एका बालपणीच्या मित्राने जुन्या उपकाराची आठवण ठेवून दिलेली ही मदत त्यांच्यासाठी जगण्याचं साधन बनली. पण हल्दीराम हरणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी पुन्हा कंबर कसली. आणि यावेळी सुरुवात भुजियाने नाही, तर त्यांच्या पत्नीच्या हातच्या चविष्ट मूग डाळीने झाली. कठोर मेहनत आणि चवीच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकायला सुरुवात केली. एकदा उभं राहिल्यावर हल्दीराम फक्त बिकानेरपुरते थांबले नाहीत. त्यांचं ध्येय मोठं होतं, संपूर्ण भारत. पण प्रत्येक शहराची चव वेगळी, माणसं वेगळी. या आव्हानाला ते कसे सामोरे गेले हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या यशाचं सगळ्यात मोठं रहस्य काय होतं माहितीये? लोकल विचार करणं. ते जिथे गेले तिथले झाले. कोलकात्याला गेले तर तिथल्या लोकांना आवडणारा बेंगाली मिक्सचर बनवला. आणि नागपूरला गेल्यावर त्यांना कळलं की इथले लोक मिठाईचे शौकीन आहेत. मग त्यांनी काजू कतली आणली. ही बाजाराची अचूक समजच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. नागपूरमध्ये तर त्यांनी एक कमालच केली. त्यांनी बघितलं की डोसा आणि लस्सीच्या दुकानावर तुफान गर्दी असते. मग त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतःच डोसा इडलीचं रेस्टॉरंट सुरू केलं आणि मग तिथे येणाऱ्या लोकांना हळूच सामोसा आणि कचोरीची चव चाखायला दिली. ही होती त्यांची हुशारी, ज्यामुळे हल्दीराम फक्त नमकीनचा नाही, तर एक मोठा फूड ब्रँड बनला. दिल्ली जिंकणं मात्र सोपं नव्हतं. एकीकडे तगडी स्पर्धा आणि दुसरीकडे 1984च्या दंगलीचं संकट. या दंगलीत त्यांची अख्खी फॅक्टरी जळून खाक झाली. असं वाटलं की आता सगळं संपलं. पण हल्दीराम राखेतून उभं राहण्याची कला जाणत होते. या संकटानंतर हल्दीराम यांनी फक्त स्वतःला सावरला नाही, तर भारतीय स्नॅक मार्केटमध्ये एक क्रांती घडवून आणली. एक अशी क्रांती ज्याने हल्दीरामला गल्लीतल्या दुकानातून काढून थेट जगातल्या प्रत्येक घरात पोचवलं. त्यांनी एक गोष्ट बरोबर हेरली होती. बाजारात विदेशी कंपन्या चिप्स विकत होत्या, पण आपले पारंपरिक पदार्थ जसे की चिवडा किंवा शंकरपाळे हे पॅकेटमध्ये कोणीच विकत नव्हतं. हीच संधी हल्दीराम यांनी ओळखली. आणि मग त्यांनी जो प्लॅन बनवला तो खरंच मास्टर स्ट्रोक होता. पहिलं, नायट्रोजन पॅकेजिंग वापरून पदार्थांचं आयुष्य वाढवलं. दुसरं, 400 पेक्षा जास्त पदार्थांची व्हरायटी आणली. तिसरं,
₹5 200 रुपयांपर्यंत सगळ्यांसाठी पॅकेट उपलब्ध करून दिले. आणि चौथं, वितरकांचं जाळं विणून आपली उत्पादनं भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवली. आणि या सगळ्याचा परिणाम? आज हल्दीराम फक्त भारतातला ब्रँड नाहीये. अमेरिका असो किंवा UK, जगभरातल्या 80 पेक्षा जास्त देशांमध्ये भारतीय चवीचा डंका वाजतोय. हा आहे एका खऱ्या जागतिक भारतीय ब्रँडचा प्रवास. म्हणूनच म्हणतात की हल्दीरामची कथा आपल्याला एक गोष्ट नक्की शिकवते. जर ग्राहकांना जे हवं ते दिलं, सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि वेळेनुसार स्वतःला बदललं, तर सुरुवात कितीही छोटी असली तरी मोठं यश मिळवता येतच. तर हल्दीरामच्या या संपूर्ण प्रवासातून आजच्या काळात सर्वात महत्त्वाचा वाटणारा धडा कोणता, यावर नक्की विचार करायला हवा.